नाशिकच्या जिंदाल कंपनीमध्ये भीषण आग लागलेली आहे। मी आता कंपनीच्या आतमध्ये आलेलो आहे। माझ्या मागच्या बाजूला दृश्यांमध्ये आपल्याला ही कंपनी आणि हे सगळं दृश्य जे आहे ते पाहायला मिळतंय। खरं तर ही संपूर्ण कंपनीच्या परिसरामध्ये जे आहे ही बघतोय ही दृश्य जिंदाल कंपनीच्या आतमधली आहे। जिंदाल कंपनीच्या आतमध्ये भीषण परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे। हे सगळी परिस्थिती जी आहे ती कंपनीच्या आतमधली आहे। कंपनीच्या आतमध्ये असलेल्या नागरिकांना आणि या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांना आतमधून आता सुरक्षित स्थळी जे आहे ते हलवलं जातं आहे। आपण हे सगळे दृश्य बघतोय। काही अधिकारी आहे कंपनीचे ते यावर बोलत नाहीये। क्या बोला क्या रिस्क के अंदर पुलिस नहीं दिख रही आपको? नहीं क्या हुआ है अंदर आप बार आपण बघतोय कंपनीचे अधिकारी जे आहे ते आतमध्ये आहे ते बोलायला यावर तयार नाही। कुठल्याही परिस्थितीमध्ये आतमध्ये जी आहे ती रिस्क आहे अशा प्रकारचं ते सांगताय आणि आतमध्ये कुणालाही प्रवेश जो आहे तो दिला जात नाही। नाशिकच्या जिंदाल कंपनीच्या परिसरामध्ये आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि आतमधली ही सगळी एक्सक्लुझिव्ह दृश्य जी आहे ती न्यूज 18 लोकमतवर बघतोय। कंपनीचे कर्मचारी अधिकारी जे आहे ते आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतात आणि एकूणच धोकादायक परिस्थिती या संपूर्ण परिसरामध्ये निर्माण झालेली आहे। आतमध्ये काही गॅसचे टँक आहे आणि ह्या गॅसच्या टँक स्फोट होऊ शकतो आणि त्यामुळे या नागरिकांना अलर्ट देण्यात आलेला आहे की या संपूर्ण परिसरामध्ये कोणीही थांबायचं नाहीये। जवळपास 2 ते 3 किलोमीटर परिसरामध्ये असलेली जी गावं आहे त्या गावातल्या लोकांना आता सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना द्या आहे त्या कंपनी प्रशासनाने दिलेल्या आहे आणि त्यामुळे या सगळ्या कंपनीमधल्या कामगारांना आता सुरक्षित स्थळी जे आहे ते नेलं जात आहे। त्याची ही सगळी दृश्य बघतोय आपण। आतमध्ये सुरक्षा जी आहे ती देखील वाढवण्यात आलेली आहे आणि संपूर्ण परिसर जो आहे तो या सगळ्यामुळे आता निर्मनुष्य केला जातोय। केवळ घोटीच नाही तर या आजूबाजूची छोटी मोठी गावं आहे ती छोटी मोठी गावं जी आहे ती खाली गेली जाते। नेमकं काय आतमध्ये काय परिस्थिती आहे? सध्या गेल्या 2 दिवसापासून या लागले आहे, त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना सुद्धा काही धोका होऊ शकतो। त्यामुळे आजूबाजूच्या गावांना सुद्धा खबरदारी घेण्याची आम्ही विनंती करत आहोत। नेमकं काय आतमध्ये कशाचा स्फोट होण्याची भीती आहे? तिथं शेजारी तो मोठा इंजिन टँक आहे, तो जर ब्लास्ट झाला तर आजूबाजूच्या लोकांना धोका होऊ शकतो, म्हणून आम्ही ती काळजी घेतो। आपण बघतोय काही हे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांच्याकडनं देखील अशा पद्धतीने सूचना केल्या जातात। मात्र ही सगळी दृश्य कंपनीच्या आतमधली आहे। याच कंपनीमध्ये 2.5 वर्षांपूर्वी आग लागलेली होती आणि यामध्ये अनेक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला होता। या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूच्या चौकशी पूर्ण झालेली नाहीये। त्याला जबाबदार कोण आहे हे अद्यापर्यंत समजलेलं नाही। तोपर्यंत पुन्हा 2.5 वर्षानंतर याच कंपनीमध्ये अशा स्वरूपाची भीषण आग जी आहे ती लागलेली आहे। त्यामुळे कंपनी प्रशासनाच्या एकूण कारभारावर या सगळ्यांनी संशय व्यक्त केला जातोय। इतकी मोठी कंपनी आतमध्ये असताना या कंपनीच्या आतमध्ये इतर फायरच्या व्यवस्था नव्हत्या का, असे देखील सवाल या सगळ्यामुळे कंपनी प्रशासनाच्या कारभारावर उपस्थित केले जात आहे। त्यामुळे या कंपनी प्रशासनाच्या वर या जिल्हा प्रशासन असेल किंवा ज्या अथॉरिटी आहे लायझनिंग अथॉरिटी ज्या आहे त्यांच्याकडनं नेमकी काय कारवाई केली जाणार याचा अहवाल नेमका काय समोर येतो हे सगळं बघणं महत्त्वाचं असेल। सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना ज्या आहे त्या प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेल्या आहे। जिंदाल कंपनीचा हा संपूर्ण परिसर आहे। काही वेळापूर्वी या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होती। आतमध्ये अनेक कामगार होते। या सगळ्या कामगारांना आता सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे। आपण या कंपनीच्या आजूबाजूचा हा सगळा परिसर बघू शकतो। आतमध्ये असलेली ही सगळी छोटे मोठे हॉटेल दुकानं जे आहे ते आता या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहे। या सगळ्या नागरिकांना या परिसरातून काढण्यात आलेला हा संपूर्ण परिसर जो आहे तो निर्मनुष्य करण्यात आलेला आहे। इतकंच नाही तर या कंपनीच्या मागच्या बाजूला आणि आजूबाजूच्या 3 किलोमीटरच्या परिसरामध्ये जी गावं आहे या गावांना देखील धोका जो आहे तो या स्फोटामुळे निर्माण होऊ शकतो। ही जी आग आपल्याला आम्ही दृश्यांमध्ये दिसतीये त्या आगीच्या अगदी मागच्या बाजूला काही गॅसचे टँक आतमध्ये कंपनीच्या आतमध्ये आहे आणि हे गॅसचे टँक आतमध्ये असल्याने त्या गॅसच्या टँकपर्यंत ही आग जर गेली आणि त्याचा जर कदाचित स्फोट झाला तर संपूर्ण 3 किलोमीटरचा परिसर जो आहे तो यामुळे बाधित होऊ शकतो। या 3 किलोमीटरच्या परिसरातल्या नागरिकांना धोका निर्माण होऊ शकतो। अशा पद्धतीची परिस्थिती जी आहे ती या संपूर्ण परिसरामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून आता हे सगळ्या लोकांना बाहेर काढलं जातं। हे साहित्य आपण बघतोय या कामगारांचं अशा पद्धतीने आतमध्ये असलेले जे गाड्या असतील जी वाहनं असतील त्याच्या माध्यमातून या लोकांना या ठिकाणून सुरक्षित स्थळी जे आहे ते हलवलं जात आहे। काही वेळापूर्वी या ठिकाणी प्रचंड गर्दी होती। मात्र हे सगळे हॉटेल्स आपण दृश्यांमध्ये बघतोय कंपनीच्या समोर बाजूला आणि नाशिक मुंबई हायवेवर असलेली ही जी महामार्गावर लगत असलेली हे जे हॉटेल्स आहे ते देखील बंद करण्यात आलेले आहे। या परिसरातल्या नागरिकांना देखील सुरक्षित स्थळी आम्ही हलवण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी कोणीही थांबू नये अशा प्रकारच्या सूचना आता प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेल्या आहे। आम्ही अगदी आग जी आहे ती मंगळवारी मध्यरात्री 12 वाजता लागलेली होती आणि तेव्हापासून ही आग जी आहे ती सुरूच आहे। ही आग विझलेली नाही आहे।
तब्बल 300 बंब जे आहे अग्निशमन दलाचे त्यांच्याकडनं ही आग विझवण्याचा प्रयत्न झाला, मात्र आग जी आहे ती विझली नाही. आपण परिसर मी तुम्हाला जसं तुम्ही म्हणालात तसा परिसर आपण दृश्यांमध्ये बघतो. ही समोर धुराचे जे लोट आपल्याला पाहायला मिळत आहे ती कंपनी आहे. तो संपूर्ण कंपनीचा परिसर आहे. जवळपास 40 ते 35 एकरमध्ये ही सर्व कंपनी आहे आणि या कंपनीचा हा संपूर्ण परिसर आहे आणि त्याच्या आजूबाजूला काही शाळा आहे, काही छोटी मोठी गावं आहे, काही वाड्या वस्त्या आहे आणि नाशिक मुंबई महामार्ग मी तुम्हाला पुन्हा दाखवेल. माझ्या मागच्या बाजूला हा आपण ज्या रोडवरती आता उभा आहोत त्या रोडपासून अगदी 100 मीटर अंतरावरती नाशिक मुंबई महामार्ग आहे आणि तो नाशिक मुंबई महामार्ग देखील जर परिस्थिती अजून हाताबाहेर गेली तर मात्र तो नाशिक मुंबई महामार्ग जो आहे तो देखील बंद करण्याच्या सूचना प्रशासनाच्या असणार आहे. पुन्हा एकदा हे आगीचे लोट जे आहे ते आपण बघू शकतो. याचं कारण असं आहे की आता जो हवेची दिशा आहे ती पश्चिमेकडे आहे. जर कदाचित हवेची दिशा पूर्वेकडे वळाली तर ती आग जी आहे ती पूर्वेच्या दिशेला अर्थात त्या गॅसचे टँक ज्या भागामध्ये आहे ते देखील आपल्याला या कोपऱ्यावरनं दिसू शकता. आपले व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत वागुल हे आपल्याला या गॅसच्या टँकचे काही दृश्य दाखवतील. हे टँक जे आपल्याला अमित दृश्यांमध्ये दिसत आहे तिथपर्यंत आग येऊ नये यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहे. जर कदाचित आग या टँकपर्यंत आली तर एक भीषण स्फोट या परिसरात होऊ शकतो आणि जवळपास 15 किलोमीटरचा परिसर जो आहे तो बाधित होऊ शकतो. तर 3 किलोमीटरचा जो परिसर आहे तो मात्र यामध्ये पूर्णतः उद्ध्वस्त होऊ शकतो. त्यामुळे 3 किलोमीटरच्या परिसरातील नागरिकांना सुरुवातीला या ठिकाणून हलवण्यात जात आहे. तर 15 किलोमीटरच्या परिसरामध्ये असलेल्या नागरिकांना या ठिकाणी न थांबण्याच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहे. आजूबाजूच्या कंपनीतल्या कामगारांना देखील आता या ठिकाणून काढण्यात आलेलं आहे. मिळेल त्या वाहनातून त्यांना बसवून पाठवून दिले जाते. त्यामुळे एकूण जर इगतपुरी आणि घोटीचा हा जो संपूर्ण जिंदाल कंपनीचा परिसर आहे तो आता निर्मनुष्य केला जातोय. पुढचे 3 ते 4 तास जे आहे ते या परिसरामध्ये प्रचंड रिस्क असणार आहे आणि हा रिस्कचा जो काळ आहे तो निभावून नेण्याचं एक मोठं आव्हान प्रशासनाच्या समोर असणार आहे. केवळ नाशिकच नाही तर पालघर, ठाणे आणि मालेगाव या भागातले देखील अग्निशमन दलाचे बंब जे आहेत ते आता घटनास्थळाकडे रवाना करण्यात आलेले. कालपासून हे सगळे अग्निशमन दलाचे अधिकारी जीवाची पर्वा न करता या ठिकाणी ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र खाजगीमध्ये काही अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की ही आग जी आहे ती आमच्या 36-30 वर्षाच्या सर्व्हिसच्या काळामध्ये आम्ही अशी आग बघितली नाही का जी अनियंत्रित आहे, अनकंट्रोलेबल आहे. त्यामुळे ही आग जी आहे ती चॅलेंजिंग आहे. आतमध्ये केमिकल्स मोठ्या प्रमाणात आहे. जे प्लास्टिक पिशव्या आणि प्लास्टिकचे जे प्रोडक्ट आहेत ते बनवण्यासाठी जो रॉ मटेरियल लागतो, जो कच्चा माल लागतो तो पूर्णतः त्या केमिकलचा आहे, प्लास्टिक केमिकलचा आहे आणि त्यामुळे या ठिकाणी ही जी आग आहे ती नियंत्रणात येत नाहीये. कारण जिथे आग पेटतीये त्या स्पॉटपर्यंत अग्निशमन दलाच्या जवानांना जाता येत नाही कारण धुराचं प्रमाण जास्त आहे आणि जर अशा धुरामध्ये जर कर्मचारी गेले तर त्यांना गुदमरून जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे दुरून हे सगळे फायर जे आहे तेही आग विझवण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे ही आग जी आहे ती कंट्रोलमध्ये नियंत्रणात येत नाही. मात्र ज्या ठिकाणी हे गॅसचे टँक आहे, गॅसचा परिसर आहे त्या ठिकाणी मात्र धोका निर्माण होतोय. आपण हे कर्मचारी आपण बघतोय आतमधले या सगळ्यांना आता बाहेर जाण्याच्या सूचना ज्या आहे त्या देण्यात. क्या बताएगा सर आपको, क्या बताएगा? बाहेर चलो असं आपण बघतो की या परिसरामध्येच्या बाहेर जाण्याच्या आम्हाला सूचना देण्यात आल्याचं ते सांगताय आणि या परिसरात थांबू नका अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे हा संपूर्ण परिसर आम्ही प्रचंड धोकादायक आहे पुढचे काही तास आणि त्यामुळे हा संपूर्ण परिसर निर्मनुष्य करणं हे एक आव्हान मोठं प्रशासनाच्या समोर असणार आहे.